नमस्कार. उन्हाळा आता जोरात चालू झालेला आहे. उष्णता प्रचंड वाढलेली आहे. अशावेळी सामान्य लोकांना देखील म्हणजे थकवा येणे, डिहायड्रेशन होणे, ग्लानी येणे अशी लक्षणं दिसतात. प्रेग्नन्सीमध्ये तर ही सगळी लक्षणं खूप प्रकर्षाने जाणवतात. आज आपला विषय आहे तो म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा गर्भिणी महिलांनी उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी. म्हणजे ही काळजी आपण ज्यावेळी बघतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे पहिला मुद्दा आहे म्हणजे आहार कसा घ्यावा, म्हणजे कोणता आहार घ्यावा, कोणता टाळावा, हायड्रेशन मेंटेन कसं करावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे झोप, कपडे कोणत्या प्रकारचे वापरावेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे झोप कशी घ्यावी. त्याच्यानंतर व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे व्यायाम केला त्या दरम्यान कोणती काळजी घ्यावी, प्रवास करायचा झाला उन्हाळ्यात तर कोणती काळजी घ्यावी, तसेच उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी. ह्या सगळ्या गोष्टी आपण या आता व्हिडिओमधून बघणार आहोत. तर पहिला मुद्दा सगळ्यात आहे तो म्हणजे आहार. आहार घेताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की उन्हाळ्यात गर्भिणी स्त्रियांनी जो आहार घ्यायचा आहे तो आहार हा हलका आणि सहज पचणारा असावा. त्याच्याशिवाय नेहमीच्या आहारात गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा असे सॅलड भरपूर वापरावेत. त्याशिवाय रायता असेल, कोशिंबीर असेल, मोरावळा असेल, मुरांबा असतील यांचा देखील आहारात वापर करायला काही हरकत नाही. त्याशिवाय दूध, दही, ताक, लोणी, तूप, पुदिना, सब्जा यांचा आहारात नक्की वापर करावा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातील उष्णता आहे ती कमी होण्यास मदत होते. फळांच्या मध्ये जर आपण बघितलं तर हा पूर्ण म्हणजे उन्हाळा असतो हा फळांचा सीझन असतो. फळे भरपूर येतात. अशा वेळी गर्भिणी स्त्रियांनी देखील फळे खाण्यास काही हरकत नाही. आता आपण फळांचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठली फळे खावेत कुठली टाळावेत हे सांगितलेलं आहे. शक्यतो अननस, पपई, चिंच या गोष्टी पूर्ण टाळाव्यात. कैरी सुद्धा थोडी टाळावी. पण रेग्युलर फळं जी आता बाजारात उपलब्ध आहेत त्याच्यापैकी कलिंगड असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असतील तर अशा जी रसाळ फळं आहेत यांचा वापर करावा. त्यांना हायड्रेशन मेंटेन राहण्यास मदत होते किंवा शरीरातील पाणी व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. त्याशिवाय सीताफळ, पेरू, केळी, करवंद, जांभूळ, आंबा, खजूर अशी फळे आहेत ही दुपारच्या वेळी नक्की खावीत. ही सगळी म्हणजे शरीराला नैसर्गिकरित्या गारवा देणारी किंवा शीतलता देणारी सगळी फळं आहेत. त्यामुळं ही योग्य प्रमाणात फळं नेहमी कंपल्सरी गर्भिणी स्त्रियांनी घ्यावी. या फळांच्यामुळे कॅलरीज मिळतातच पण त्यासोबत व्हिटॅमिन्स आणि मायक्रोन्युट्रियन्स देखील गर्भिणी स्त्रियांना मिळतात. आता हे बघितलं आपण की कुठली आहार कसा घ्यावा. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान हायड्रेशन मेंटेन कसं करावं किंवा शरीरातली पाण्याची जी कमतरता आहे ती कशी भागवावी. तर उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यात प्रचंड आता उष्णता वाढलेली आहे. अशावेळी शरीरातून प्रचंड प्रमाणात घाम जातो आणि ह्या घामामुळं सगळ्यांनाच म्हणजे प्रेग्नन्सी स्त्रियांच्या मध्ये तर खूप जास्त प्रमाणात काय काय लक्षणं दिसतात. त्याच्यामध्ये थकवा येणे असेल, चक्कर किंवा ग्लानी येणे असेल, पायात गोळे येतात किंवा घसा कोरडा पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे व त्यामुळे लघवीला जळजळ होणे किंवा पाठीत, पोटात अचानक दुखायला लागणे, पोट साफ न होणे व त्यामुळं मूळव्याधासारखा त्रास चालू होणे, सगळ्या अंगाची लाही होणे अशी लक्षणं दिसू शकतात. ही सर्व लक्षणं आहेत ही कशामुळे होतात तर शरीरातील पाण्याचे आणि त्याच्यासोबत क्षाराचे प्रमाण हे कमी झालेलं असतं. त्यामुळं ही सगळी लक्षणं दिसतात. पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं तर त्याचा गर्भावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. गर्भाच्या भोवतीचं जे पाणी आहे ते देखील यामुळं कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखणे हे खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये. मग हे कसं राखायचं तर पहिली गोष्ट आहे की आपण ज्यावेळी घाम जातो अंगातून आपल्या शरीरातून त्यावेळी फक्त पाणी जात नसतं. घामामधून पाण्यासोबत शरीरातील जे क्षार आहेत, क्षार तत्वे ती देखील जात असतात आणि त्यामुळे आपण फक्त पाणी पिलं तर हे क्षार तत्व भरून निघत नाही आणि थकवा हा जादा राहतो. मग ही क्षार तत्व भरण्यासाठी काय करावं तर फक्त पाणी पिऊ नये. तर पाण्याच्या ऐवजी काय प्यावं, नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता, लिंबू सरबत घेऊ शकता, कोकम सरबत घेऊ शकता,
ताक घेऊ शकता, कैरीचं पन्नं घेऊ शकता, ORS पावडर घेऊ शकता. या सगळ्यांचा वापर केला तर त्याच्यामुळे काय होतं, शरीरातील क्षाराचं प्रमाण आहे हे पूर्णपणे भरून निघतं. उन्हाळ्यात सगळ्या अंगाची लाही होत असते. अशावेळी उसाचा रस किंवा फळांची रस असं घेतलं तर त्याच्यामुळं ही अंगाची लाही होणारी हे देखील कमी होऊ शकतं. रात्री जर उष्णता आता शरीराची वाढलेली आहे ही कमी करण्याचा आणखी काय उपाय आहेत तर काय, आपली धन्याची पावडर असते ही रात्री जर थंड पाण्यात ठेवली आणि सकाळी ते पाणी जर गाळून पिलं तर त्याच्यामुळं अंगाची जी लाही होते ती देखील कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय तुम्हाला आता पाणी कुठलं प्यावं, आता हे आपण बघितलं कुठं हायड्रेशन कसं मेंटेन करावं, तर पाणी कुठलं प्यावं तर तुम्ही माठातलं पाणी पिऊ शकता. माठातलं पाणी प्यायला काही हरकत नाही, पण शक्यतो फ्रीजचे पाणी जे थंड असतं ते पिणं टाळा किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे पिणं आहेत हे शक्यतो गर्भिणी स्त्रियांनी उन्हाळ्यात टाळलेलंच बरं. हे बघितलं आपण की हायड्रेशन मेंटेन कसं करावं किंवा शरीरातील पाण्याची पातळी कशी नियंत्रित करावी. आता याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता आहार टाळावा. उन्हाळ्यामध्ये गर्भिणी स्त्रियांनी कोणता आहार टाळावा तर त्याच्यातला पहिला आहे की उष्णता वाढवणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय येतं, आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे किंवा गरम मसाले जे आहेत आपले रेग्युलरचे, लवंग, मिरी, दालचिनी इत्यादी जे असे आहेत गरम मसाले, तर यांचा वापर कटाक्षाने टाळलेला बरा किंवा कमीत कमी वापर केलेला बरा. त्याच्याशिवाय दुसरं आणखी काय केलं पाहिजे तर तेलकट आणि तळलेले मसाल्याचे पदार्थ आहेत हे देखील पूर्णपणे टाळले पाहिजे. त्याशिवाय आता बऱ्याच वेळा विचारतात की नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का उन्हाळ्यामध्ये, नॉनव्हेजमुळे उष्णता जास्त वाढते. तर उन्हाळ्यामध्ये जर नॉनव्हेज खायचं असेल तर शक्यतो मसाल्यांचा वापर कमीत कमी करा. आणि गर्भिणी स्त्रियांनी उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज म्हणजे मटण किंवा चिकन असेल यांचं सूप करून पिणे हे कधी उत्तम. त्याच्यामुळं काय होतं, दोन गोष्टी मिळतात. एकतर सूप हे हायड्रेशन चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी मदत करतं, त्याच्यासोबत ते गर्भाला देखील पौष्टिक असतं. त्यामुळं मटणाचं किंवा चिकनचं तुम्ही सूप करून या काळात पिऊ शकता. आणि टाळायला पाहिजे अशा गोष्टीमध्ये आणखी काय येतं तर धान्य कुठली कुठली येतात तर शक्यतो उष्णता वाढवणारी जी धान्य आहेत म्हणजे बाजरी, तीळ, कुळीथ, वरणा असेल, उडीद असेल, जवस, दुधी हे उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत हे पूर्णपणे उन्हाळ्यात टाळलेले बरे. त्याच्यानंतर चहा आणि कॉफी हे देखील पदार्थ उष्णतेच्या दरम्यान कमीत कमी वापर केलेला बरा किंवा टाळलेले बरे. चहा आणि कॉफी का टाळावे तर चहा आणि कॉफी हे मूत्रल आहेत. मूत्रल म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की लघवीचे प्रमाण आहे हे जास्त वाढते आणि याच्यामुळं काय होतं की शरीरातील पाण्याची पातळी आहे ती हळूहळू कमी 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 होते लघवीचं प्रमाण वाढवल्यामुळे, त्याच्यामुळे जास्त थकवा येतो. त्यामुळे शक्यतो कॅफेन असणारे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये जे कॉफी आणि चहा हे मुख्य येतात हे शक्यतो उन्हाळ्यात टाळलेलेच बरे. त्याशिवाय आणखी काय टाळावं, जादा साखर असणारे पदार्थ किंवा एकदम खूप जादा मीठ असणारे पदार्थ हे देखील शक्यतो टाळलेले बरे. याच्यामुळे देखील शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होतं. त्याशिवाय आणखी काय टाळावं पाहिजे तर जादा आंबट पदार्थ आहेत म्हणजे कैरी असेल, चिंच असेल किंवा किवी अशी फळं जी आहेत ही शक्यतो टाळलेली बरी. बाहेरचं खाणं हे उन्हाळ्यामध्ये पूर्ण टाळावं. त्याशिवाय उपवास करणे किंवा जास्त वेळ उपाशी राहणे हे पूर्णपणे टाळायला हवं प्रेग्नन्सीमध्ये. ह्यात आपण बघितलं की आहाराच्या दरम्यान काय खावं काय खाऊ नये हे सगळं बघितलं. आता याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये कपडे कशी वापरावीत. गर्भिणी स्त्रियांनी कपडे वापरताना उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी तर पहिलं म्हणजे एकतर पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे वापरावेत. पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे का वापरावेत कारण जेवढे डार्क कपडे असतात ते उष्णता जास्त शोषून घेतात हवेतली आणि त्यामुळे शरीराचे तापमान प्रचंड वाढते. म्हणजे गर्भिणीच्या शरीराचे तापमान हे जास्त वाढते आणि त्यामुळं अधिक थकवा येतो. त्यामुळं उन्हाळ्यात कपडे वापरताना शक्यतो पांढऱ्या रंगाची वापरा किंवा खूप फिकट रंगाचे असतील असेच कपडे वापरा. त्याशिवाय दुसरा मुद्दा आहे की सुती कपडे वापरा. सुती कपडे वापरा. टेरिकॉटचे कापड शक्यतो वापरू नका. ह्याचं कारण का, सुती कापड असतं हे घाम शोषून घेतं. तसेच सुती कपड्यामुळे शरीराच्या भोवतालची हवा आहे ती खेळती राहते. टेरिकॉटचं कापड हे पटकन गरम होणारं असतं आणि ते लगेच घाम देखील शोषून घेत नाही आणि शरीराचं तापमान आहे हे जास्त वाढवतं पटकन गरम होत असल्यामुळे. त्यामुळे शक्यतो टेरिकॉटची कापडे वापरू नका, सुती कपडे वापरा.
त्याच्याशिवाय तिसरा नियम काय आहे याच्यामधला, तर सैल कपडे वापरावीत, अधिक घट्ट असणारी कपडे वापरू नये किंवा अंगास चिकटणारी जास्त कपडे वापरू नयेत. असं का, तर सैल कपडे जे असतात त्याच्यामुळे काय होतं, शरीराभोवतालची हवा आहे ती खेळती राहते आणि त्याच्यामुळे घाम कमी येतो. याउलट जर घट्ट अंगात चिकटणारे कपडे वापरले तर त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि शरीरातनं जो घाम तयार होतो त्याचं देखील प्रमाण वाढतं. आणखी काय काळजी घ्यावी अशामध्ये, तर टाईट जीन्सचा वापर पूर्णपणे टाळावा, कारण त्याच्यामुळे मला सांगितलं घट्ट कपड्यामुळे जे त्रास होतात तो परत जाणवू शकतो. त्याशिवाय आणखी काय कॉमन आहे ते म्हणजे साडी शक्यतो वापरू नये. प्रेग्नन्सीमध्ये आणि उन्हाळ्यात तर अजिबात साडीचा वापर खूपच कमी करावा, शक्यतो जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा. असं का बरं, कारण साडी देखील एकदम घट्ट अंगाला चिकटून बसणारी असते, त्याच्यामुळे घाम जास्त जातो, त्यामुळे शक्यतो साडी वापरू नये. त्याच्याऐवजी मग तुम्ही काय वापरू शकता, तर मॅटर्निटी ड्रेस वापरू शकता किंवा जे प्रेग्नन्सी ड्रेस असतात ते वापरू शकता. हां, त्याच्यानंतर आणखी काय, घरी जर तुम्ही असाल तर घरी शक्यतो काय करा की जो सैल एकदम गाऊन असेल तर सैल गाऊनचाच वापर करा. हां, त्याशिवाय ब्रेसियर किंवा इनरवेअर आहेत ह्या देखील थोड्या सैलच वापरा. हां, तुम्हाला ब्रेसियरच्या ऐवजी तुम्ही जर स्लीपचा वापर केला तर त्यामुळे देखील घामाचं प्रमाण ही बरंचसं कमी होऊ शकतं. त्यामुळे ब्रेसियरच्या ऐवजी शक्यतो स्लीपचा वापर करा. आता हे बघितलं आपण कपडे कसे वापरावेत. त्याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे झोप कशी घ्यावी. आता आपल्याला माहिती आहे उन्हाळा आहे, उष्णता खूप वाढलेली आहे, थकवा देखील गर्भिणीचा खूप वाढलेला असतो. अशा वेळी गर्भिणीला अधिक झोपेची गरज असते. त्यामुळे गर्भिणीने उष्णतेच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या काळात दिवसा 2 ते 3 तासाची आणि रात्री 8 ते 9 तासाची झोप घेणे हे खूप गरजेचे असते. त्याशिवाय रात्रीचं जागरण अजिबात करू नये. झोपताना काय काळजी घ्यावी, तर झोपताना जिथून मोकळी हवा येईल किंवा बाहेरची हवा जिथं येईल अशा ठिकाणी झोपावं. कोंदट ठिकाणी अजिबात झोपू नये. हवा खेळती राहिली पाहिजे खोलीतली. आपले जे खिडक्या किंवा दरवाजे आहेत हे शक्यतो उघडे ठेवा. बाहेरची हवा खेळती आहे ती आत घरामध्ये येऊ द्या. त्याच्याशिवाय कोंदट ठिकाणी अजिबात झोपू नका. पंखा वापरावा का, पंखा वापरायला काही हरकत नाही, पण AC किंवा कूलरचा वापर जरासा जपून करावा. त्याच्यानंतर पुढचा आहे तो मुद्दा म्हणजे व्यायाम. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये हेवी एक्सरसाइज काही चालतच नसतो कुठल्याही ऋतूमध्ये. हा वर्ज्यच सांगितलेला आहे. कुठलाही हेवी एक्सरसाइज किंवा अधिकचा जो व्यायाम आहे तो वर्ज्य सांगितलेला आहे. रेग्युलर व्यायामामध्ये काय येतं, तर रेग्युलर व्यायामामध्ये येतो आहे चालणे. आता गर्भिणीला चालायचं आहे उन्हाळ्यामध्ये तर शक्यतो पहाटेच्या वेळी थंड हवा असते अशाच वेळी चालावं किंवा रात्री झोपायच्या आधी त्यावेळी देखील थोडीशी हवेतला उष्णता कमी झालेली असते अशाच वेळी बाहेर चालायला जावं. अधिक चालू नये, घाम येईल इतपत चालू नये किंवा कुठलाही व्यायाम आहे तो घाम येईल किंवा जादा एक्झर्शन होईल असा कुठलाही व्यायाम करू नये. प्रवास, आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवास करताना काय काळजी घ्यावी, तर उन्हाळ्यात शक्यतो 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडलेलंच बरं. 12 ते 4 या वेळेत अजिबात बाहेर पडू नये. समजा तुम्हाला खूपच इमर्जन्सी आहे आणि घराबाहेर जावं लागतं तर अशा वेळी काय काळजी घ्यावी, तर पूर्ण तुमचं शरीर झाकलं जाईल याची काळजी घ्या. तर नाहीतर सनबर्नचा तुम्हाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सनबर्न जर होऊ नये असं वाटत असेल तर पूर्ण शरीर झाकलं जाईल एवढी काळजी घ्या. उन्हात घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, तर शक्यतो टोपी असेल किंवा हॅट असेल, सनग्लासेस असतील, सनस्क्रीन लोशन असतील, या सगळ्या गोष्टींचा कंपल्सरी वापर करा. प्रवास करताना शक्यतो कारनेच प्रवास करा. बाईकने प्रवास करू नका उन्हाळ्यामध्ये. समजा तुम्हाला नाईलाजच आहे बाईकनेच प्रवास करावा लागतो तर अशा वेळी तुम्ही काय करा, तर सकाळच्या वेळी किंवा 10च्या आधी, सकाळी 10च्या आधीच प्रवास करा किंवा संध्याकाळी मग 6 नंतर प्रवास करा उशिरा. पण शक्यतो बाईकचा प्रवास टाळलेलाच बरा. आता आपण बघितलं की प्रवासाच्या वेळी काय काळजी घ्यावी. त्याच्या पुढचा मुद्दा आहे हा म्हणजे त्वचेची काय काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये गर्भिणीच्या चेहऱ्यावर पुरळ उन्हात बाहेर गेल्यानंतर पुरळ उठण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे उन्हामध्ये शक्यतो बाहेर पडू नये किंवा बाहेर जाऊ नये. त्याच्यानंतर चेहऱ्याची आणखी काय काळजी घ्यावी, तर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर तुम्ही अधूनमधून दिवसातून
थंड पाण्यानं धुवून घ्यावा चेहरा. तुम्हाला खूपच वाटलं तर थंड पाण्याची घडी तुम्ही चेहऱ्यावर ठेवू शकता. त्याच्याशिवाय आंघोळ करताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करा किंवा कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्याचा वापर, जादा गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. त्याच्यामुळं कसं होतं, घाम जास्त जातो गरम पाण्यामुळं आणि थकवा जादा वाढतो. त्याच्याशिवाय तुमचा जर पायाचा म्हणजे दाह होत असेल, आगाग जर होत असेल, तर अशा वेळी काय करा की थंड पाण्यामध्ये थोडा वेळ पाय बुडवून बसा. बादलीमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाय बुडवून बसला तरी देखील थंड पाण्यामुळं तो जरा पायाचा होणारी जी आगाग आहे किंवा दाह आहे हा कमी होऊ शकतो. कधी कधी उन्हामुळं, उष्णतेमुळं डोळ्याचा देखील दाह जास्त होतो. अशा वेळी काय करायचं तर डोळ्यावर थंड पाण्याची घडी ठेवा किंवा अलीकडच्या काळात कूलिंग जेलचे जे आय मास्क मिळतात त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता. त्यात आपण त्वचेची काळजी किंवा ओव्हरऑल बाकीच्या गोष्टींची काळजी कशी काय घ्यायची हे बघितलं. इमर्जन्सी, उष्णतेच्या काळात इमर्जन्सी कोणती लक्षणं असतात तर ती पहिली गोष्ट म्हणजे शरीरातून अचानक अतिप्रमाणात खूप घाम जाणे, हे एक लक्षण आहे. त्याच्याशिवाय छातीतली धडधड अचानक वाढणे, त्याच्याशिवाय एकदमच चक्कर किंवा ग्लानी येणे, अशी जर तुम्हाला लक्षणं जाणवली तर घरात थांबू नका, पटकन डॉक्टरांच्याकडे जा. कारण कसं आहे, उष्माघाताची ही लक्षणं असू शकतात. हे आता आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये गर्भिणीने कोणती काळजी घ्यावी, ही जरी आपण सांगितलेलं असलं की गर्भिणीसाठी सांगितलेलं असेल तर हे सगळ्यांच्यासाठी लागू होतं. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टींच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता हा पूर्ण व्हिडिओ आपण बघितला आहे. तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या गर्भांकुर या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.